हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. जसं की तुम्ही आपले डेली ब्लॉग बघताय, रोजच्या नवीन म्हणजे रोजच्या जीवनातलं जे काही नवीन असेल ते तुमच्याबरोबर मी शेअर करते, छोटे छोटे क्लिप. तर आज जायचं होतं मला लग्नाला आणि 12:15चं लग्न होतं. आणि चौधरी साहेब आज सकाळपासून वाड्याला गुंतले होते. वाडं म्हणजे एकदम काय झाले वाड्याचं तुम्हाला काय सांगावं. त्या वाड्यामध्ये ना घरातली काही कामं सुचना झालेत, शेतातली काही कामं सुचना झालेत. आणि जवळपास असल्यावर मी वाडं घेऊन ठेवत असते, आणायला सांगत असते किंवा मला जमलं तर मी आणत असते. पण लांब कुठं ऊसाची तोड चालू असेल ना तर मला नाही जमत आणायला. आणि त्याच्यासाठीच चौधरी साहेब सकाळपासून बाहेरच गुंतले होते. मग एकदम नवरदेव ह्या हॉलच्या बाहेर, परणे नवरदेव हॉलच्या बाहेर पोहोचल्यावर आम्ही तिथं लग्नाला पोहोचलो. नशीब आम्ही वेळेत पोहोचलो. तर झालेले लग्नामध्ये आमचं आगमन आणि एकदम वेळेवरच पोहोचलो बरं का. 5 मिनिट आधी पोहोचलो असेल आम्ही. तर जाता जाताच या घरातून निघताना दोघंच निघालो होतो, पण या परत मध्येच रस्त्यात दिसल्या. मग दोघींना एका गाडीवर शिफ्ट केलं, अजून एक गाडी आमच्या मागं होती आणि आम्ही पोहोचलो लग्नामध्ये. नाहीतर लग्न यांना पण भेटलं नसतं, ह्या दोघींना, आणि आम्हाला पण भेटलं नसतं. तर 2 लग्न एकत्र होती आणि जवळच्याच पाहुण्यांचं लग्न होतं. आणि मी आजच्या लग्नासाठी खूप एक्सायटेड होती. आता तुम्हाला वाटेल की जवळच्या पाहुण्याचं लग्न होतं म्हणून एक्सायटेड होती की काय, असं काही नाही. माझी आज भाचीची आणि माझी भेट होणार होती जवळजवळ 6 महिन्यानंतर. 6 महिने झाले का 4 महिने झाले काय माहिती. आणि खूप दिवस झालं तिला भेटली नव्हती. आज ती ह्या लग्नाला येणार होती म्हणून मी तिला भेटण्यासाठी खूप म्हणजे खूप एक्सायटेड होती. आणि लग्नाचा हॉल बघा ना, केवढी गर्दी झाली होती, खूप गर्दी होती. आज हॉल पुरला नव्हता बसायला, तर इतकी गर्दी होती. म्हणजे 2 लग्न म्हणजे 4 गावचं वराड, त्याच्यामुळे खूप गर्दी होती. आणि मला इकडे लग्नात कोण भेटले, कोण भेटले, कोण भेटले. आमची हर्षू भेटली, हर्षू भेटली. झोपलेली होती, उचलून आणली मी. दम झाली, तिला कळत पण नाही काय चाललंय. काय काम लागले ग तुला, काय काम लागले ग हर्षू. हर्षू उठा, चला. आता तुम्हाला वाटेल भाची सगळे पाहुणे जवळच आहेत, मग अशी का बोलते की भाची खूप दिवसांनी भेटली. कारण माझे भाऊ आणि माझी मुलं मुंबईला असतात आणि ते इथं असे काही कार्यक्रमानिमित्तच येतात गावाला. म्हणजे खूपच जवळचं काही कार्यक्रम असेल तरच, नाहीतर ते तिकडेच असतात. मग ही मुंबईवरून आली होती म्हणून खूप एक्सायटेड होती. जेवढा मिळेल तेवढा वेळ मी तिच्यासोबत तिथंच घालवला. खरं तर माझा विचार होता तिला माझ्यासोबत घेऊन यायचं घरी, पण ऐन वेळेला गर्दीमध्ये तिच्या मम्मीची आणि माझी हुकामुक झाली. म्हणून मग तिला घेऊनच यायला नाही जमलं. आणि मला वाटत होतं की खरंच मी तिला घेऊन जावावं. मग जेवायला सोबत, खेळायला सोबत, जोपर्यंत होती तेवढा वेळ ती माझ्यासोबतच होती. आणि बघा ना, किती किती नखरे, ती एवढीशी होती जाताना. मागच्या वेळी आलती तेव्हा माझ्याकडे कसलीच नाही यायची, खूप रडायची. आज तिला तिच्या मम्मीची आठवण सुद्धा नाही झाली माझ्यासोबत असताना. तर मला खूप भारी वाटत होतं आज तिच्यासोबत. मी इतर पाहुण्यांची कुणाची गाठभेट सुद्धा घेतली नाही लग्नामध्ये, एवढी मी हिच्यासोबत दंग झाली होती. आणि त्यानंतर जेवण खावण करून ऐन वेळेला तिची आणि माझी हुकामुक झाली. पण आता थांबून चालणार नव्हतं, कारण वाडं घेऊन ठेवलं होतं चौधरी साहेबांनी. आणि टोळीवाल्यांचं कसं असते, पैसे जरी घेतलेले असले तरी गिराईक समोर आलं की देऊन टाकतात, ठेवतच नाहीत वाडं. मग आम्ही लवकरच तिथून निघालो. मला सोडलं आणि चौधरी साहेब गेले. ते बघा गाडी दिसते तिकडं. चौधरी साहेब गेले वाड्याचं नियोजन करायला. आणि आमच्या हर्षूनी एवढा भात लावलाय, फोनला एवढा भात लावलाय. आधीच मोबाईलचा डिस्प्ले गेलेला आहे आणि त्यातमध्ये अजून तिने भात लावून ठेवलाय. आणि मग आमचा पट्ट्या
घराची वाट बघत बसलाय, घराची राखण करत बसलाय माझी वाट बघत बघत. सोडू तुला? आज त्याला सोडायलाच कोण नव्हतं. आम्ही तिघं पण लग्नाला गेलो होतो. पाहुण्यांमधलं लग्न होतं. दोन तीन पाहुणे दोन लग्न एकत्र होती. 2 नवरदेव होते ते पण पाहुण्यातलेच, आणि नवरी एक होती ती पण पाहुण्यातलीच. सगळे जवळचे पाहुणेच. तर चला, जाताना मी डोकं बांधून गेली होती. मला माहिती गाडीवर अवतारले खराब होऊन जातो, म्हणून मी डोकं बांधून गेली होती जाताना. आल्यापासून लोळते. किती वाजले असतील आता, किती वाजलेत काय माहिती, दिसत नाही. चौधरी साहेबांनी घराच्या बाहेर काढले आज. चावी घेऊन गेलेत आणि मी बसली लोळत. काय करू, एवढा आळस भरलाय आता अंगात, बेकार आळस भरलाय. बोकडं सोडली. इरेचं पोतं आणायचं होतं आणि अजून काय आणायचं होतं येताना. इरेचं पोतं, हा वाड. भाऊ ट्रॅक्टर घेऊन येणार आहे छोटा, मग वाड पण आणतो म्हणले आणि एरियाचं पोतं पण घेऊन येतो. आणि मला बाहेर ठेवून गेलेत. नाही चेंज करायला येत, नाही पाणी प्यायला येत घरात जाऊन, नाही काय. अशीच बसली लोळत. मला अक्षरशः आता झोप आली लोळून. मी म्हणलं येते लगेच. बसली अजून बी येई नाहीत. पवळीवर तुटली वाटतं, त्याचा अर्धा भाग नाही दिसत आहे. मोठी होती ना. कुठं थांबलेलात? तिथे थांबले. त्यांनी काय केले, वाड्याला ऐकले. हा, मग आपलं मापाचं ठेवलंय का नाही तेवढं तरी? त्यांच्याकडून देवाला उभा राहत. लग्नावरून आम्ही आलो होतो 3 वाजता आणि मी 4:30 वाजेपर्यंत बाहेरच होते. कारण अंगावर तेवढं सगळं काठापत्राची साडी नेसलेली, परत ते मेकअप वगैरे केलेला, त्या सगळ्या अवतारामध्ये मला कामच करावंसं वाटत नव्हतं. चेंज करायला घराला कुलपं लावलेली होती आणि चुकून चावी चौधरी साहेबांच्या खिशात गेली होती. मग काय बसूनच राहिली. 4:30 वाजेपर्यंत बसून राहिली. तिथून पुढे चौधरी साहेब आल्याच्या नंतर मग घरातली कामं करायला घेतली आणि आली बघा आहे या अवतारामध्ये. तर घरातली कामं बऱ्यापैकी सकाळी आवरून गेली होती बरं का. पण मला आज काय काम नव्हतं, कारण चौधरी साहेब घरी असतील ना तर मला काय माहिती एकदम सुट्टी असल्यासारखी वाटते. जसं आपण रोज जॉबला जातो आणि एक दिवस आपल्याला सुट्टी असते, तसं मला चौधरी साहेब ज्या दिवशी घरी असतील ना त्या दिवशी मला माझी सुट्टी असल्यासारखी वाटते. म्हणजे फक्त घरातलंच सगळं करता येतं मला. गुराढोरांचं बघावं लागत नाही, शेळ्यांचं रानात जावं लागत नाही वैरणीसाठी, किंवा काही म्हणजे अशी बाहेरची काही कामं करावी लागत नाही. फक्त घरातलं सगळं व्यवस्थित करता येतं. तर इकडे घेतलेला आहे वरांडा पुसून आणि तोपर्यंत मोबाईल चार्जिंगला नेऊन लावला होता. लाईट आलेली दिसली की माझा मोबाईल काढून आणला घरी. म्हटलं चला आता घरी लावता येईल, कारण आज का कुणाच ठाऊक आज मंगळवार असून सकाळपासून बुधवारचंच फिलिंग येत होतं. कारण आज 1च तासाची लाईट होती, कशी काय माहिती. नाहीतर आमच्याकडे बुधवारी लाईट जाते, म्हणजे बुधवारी लाईटच नसते आम्हाला, फक्त 1 तास असते बुधवारी लाईट. आणि आज सकाळी पहाटे गेलेली 4 वाजता लाईट, 11 वाजता 10 वाजता थोडा वेळ आली, 11 वाजेपर्यंत. आणि पुन्हा जी लाईट गेली ती संध्याकाळी 6 वाजताच आली. त्यामुळे सतत वाटायचं की आज बुधवार आहे, पण आज मंगळवार होता. आणि त्याच धुंदीमध्ये संध्याकाळी जेव्हा एक सुनबाई आली घरी आणि तिने सांगितलं की मला पण असंच वाटतंय आज बुधवार असल्यासारखं, पण आज मंगळवार आहे. आणि नंतर लग्नाच्या तारखेवरून वगैरे लक्षात आलं की अरे हा आज मंगळवार आहे आणि आज कशी काय मध्येच अचानक लाईट गेली काय माहिती. तर मोबाईलची चार्जिंग 4 वाजल्यापासून लाईट गेलेली, त्याच्यामुळे मोबाईलची चार्जिंग वाचून वापरली. नाहीतर डिटेल व्हिडिओ सगळा तुमच्याबरोबर शेअर केला असता. लग्नामध्ये कोण आलं होतं, म्हणजे कुणाला मी एवढ्या जणांना भेटली नाही, पण सगळे जवळचेच नातेवाईक होते लग्नामध्ये, खूप काही लांबचे नव्हते. लग्न ठरलं तेव्हा माहीत नव्हतं की एवढ्या जवळच्या पाहुण्यांमधलं लग्न आहे, पण नंतर लग्नात गेल्यावर समजलं अरे हे आलेत, अरे ते आलेत. आणि सगळं तिथलं माझ्या माहेरातलंच वराड होतं. पण मला कुणाला भेटता नाही आलं, कारण माझ्या हरशुडीसोबत वेळ घालवणं मला महत्त्वाचं वाटतो. कारण इतक्या दिवसांनी मला ती भेटते आणि एकच तर भाची, आणि तिच्याबरोबर मी जर तिला नाही भेटली
मला असं वाटतं की असं नको वाटायला की म्हणजे माझ्या आत्याने माझे काही लाड केलेले आहेत असं तिला कधीच नाही फील झालं पाहिजे. कारण एकच भाची आहे आणि अजून जरी भाच्या झाल्या, अजून जरी भाचे म्हणजे भावाला मुलं मुली झाली तरी मी तेवढाच लाड करणार. कारण मी एकटीच आत्या आहे आणि मला असं वाटतं की आत्या म्हणजे एक मुलांसाठी हक्काचं ठिकाण असतं की ही माझी आत्या आहे, आपल्या वडिलांची बहीण, जी वडिलांच्या नंतर हक्काची वाटते आपल्या घरातली, म्हणजे स्पेशली मुलींना ही माझी आत्या खूप जवळचं नातं वाटतं. त्याच्यामुळं मला तिच्यासोबत पूर्ण वेळ घालवायचा होता आणि इतकं भारी वाटतं तिच्यासोबत. आणि स्पेशली लहान मुलांसोबत वेळ घालवायला कोणाला चांगलं वाटत नाही, सगळ्यांनाच आवडतं. आणि आमच्याकडं आता म्हणजे माझ्या माहेरी पण आणि माझ्या सासरी पण कुठं लहान मुलंच नाही आहे, फक्त तीच एकटी तेवढी. आणि ती आमच्यासोबत नसते, त्याच्यामुळं आम्हाला आल्यावर तिच्यासोबत खूप वेळ घालवावा वाटतो, खूप कौतुक वाटतं. तिचे जे काही नखरे आहेत ना तेवढे सगळे नुसतं बघत बसावं वाटतं. आणि योगायोगाने ती इतके दिवस ना ह्याच्या आधी लहान होती तोपर्यंत रडायची, माझ्याकडे राहतच नसायची. काय भानगड असेल काय माहिती, माझा मोठा आवाज असेल किंवा मी जरा दम देऊन बोलते त्याच्यामुळं असेल का काय, ती मला घाबरायची, माझ्याकडे येतच नसायची. पण ह्यावेळी ती इतकी छान राहिली होती ना माझ्यासोबत, मला सोडावंसंच वाटत नव्हतं तिला. आता तुम्ही म्हणाला काय ही सांगत बसली तिच्या भाचीचं, पण मी जे माझ्या जीवनातल्या रोजच्या घडामोडी असतील त्याच तुमच्यासोबत शेअर करते रोज, बरं का. तर चला, असो, संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मला आज खरंच काही कामं नव्हती घरात. आता संध्याकाळच्या जेवणालाच लागायचं होतं. शेण वगैरे पण उचलून नव्हतं टाकलं मी आणि म्हटलं उद्या टाकता येईल, चला काय हरकत नाही. आणि घरातलंच मग व्यवस्थित करून घेतलं सगळं. आणि असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर पण करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.